किसने सोचा था फली का टुकड़ा लेके निकला हुआ इंसान आगे जाके क्रिकेट जगत पे राज करेगा करके दिखाया ना सचिन तेंदुलकर। किसने सोचा था क्रिकेट के ग्राउंड को फेंसिंग को कलर देने वाले का बेटा आगे जाके टेस्ट क्रिकेट में मिलियन के औसत से खेलेगा करके दिखाया ना सर्वन ब्राडमन। किसने सोचा था पेट्रोल पंप पे काम करने वाला बंदा आगे जाके ऐसा कुछ होगा कि सबसे ज्यादा पेट्रोल रिफाइनरीज कंपनी उसके नाम पे होगी करके दिखाया ना धीरूभाई अंबानी। किसने सोचा था पेपर डालने वाला बंदा आगे जाके ऐसा कुछ होगा कि पूरे देश का राष्ट्रपति बनेगा करके दिखाया डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम। किसने सोचा था पहली 22 फिल्में फ्लॉप होने के बाद 23rd मूवी चलेगी और फिल्म जगत का महानायक बनेगा करके दिखाया अमिताभ बच्चन। किसने सोचा था बैंकॉक में वेटर का काम करने वाला बंदा आगे जाके ऐसा कुछ होगा कि हर एक हीरोइन के साथ मूवी करेगा करके दिखाया अक्षय कुमार। कुणी विचार केला होता ज्याचं घर कुणाचं होतं सगळ्या घराला आग लागते सगळा संसार रस्त्यावरती येतो त्याचंच पोरगा मराठी गायक म्हणून जातं हे पण करून दाखवलं सुरेश वाडकरने। कुणी विचार केला होता कुणी विचार केला होता जेवढी दुसऱ्यांना जागीरदारी करायचे त्याचंच पोरगा स्वतःचं स्वराज्य स्थापन करून दाखवेल हे पण करून दाखवलं शिवाजी महाराजांनी। कुणी विचार केला होता भारत देशामध्ये 4000 कंपन्या असताना पण एक कंपनी येईल मित्रांनो आणि असं प्रोडक्ट घेऊन येईल की जे प्रोडक्ट प्रत्येक घराची गरज असेल आणि असा एक पैसे कमवण्याचा प्लॅन मिळेल की छोट्यातला छोटा कुठलाही माणूस त्या प्लॅनवरती पैसे कमवू शकतो अशी माझी समर्थ सक्सेस कंपनी मित्रांनो। आणि कुणी विचार केला होता या प्लॅटफॉर्मवरती 33 महिन्यावरती आत्महत्या करायला चाललेला पोरगा या कंपनीच्या प्लॅटफॉर्मवरती येईल आणि या प्लॅटफॉर्मचा पुरेपूर वापर करून हा काय करू मित्रांनो 33 महिन्यामध्ये 1,17,00,000 रुपये कमवून दाखवेल हे पण करून दाखवलं माझ्या राजेश आमटे सरांनी। ज्या वेळेस स्वातंत्र्य लढ्याचा विषय निघेल त्यावेळेस महात्मा गांधी नेहरू साहेब भगतसिंग यांच्यावर नक्की निघेल। ज्या वेळेस संतांचा विषय निघेल त्यावेळेस संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज यांचा विषय 100% निघेल। ज्यावेळेस राजांचा विषय निघेल तेव्हा माझा लाडका राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर नक्की निघेल। ज्यावेळेस मावळ्यांचा विषय निघेल तेव्हा तानाजी मालुसरे मुरडराज यांची नावं नक्की निघतील मित्रांनो। ज्या वेळेस गुंडाची नावं येतील तेव्हा लादे निरप यांच्यावर नक्की येतील मित्रांनो। असं सांगतो नेटवर्क मार्केटिंग कंपनीचं नाव आली की माझ्या कंपनीचं नाव येईल आणि मित्रांनो या कंपनीमध्ये ज्या वेळेस मुंबईचं नाव येईल त्यावेळेस मित्रांनो आणि राजेश आमटे यांचा त्यांच्याबद्दल त्यांच्या प्रवासाबद्दल एकच वाक्य सांगतो मित्रांनो। ओळखता सर मला पावसात आला कोणी कपडे होते कदम दिले केसावरती पाणी 100 वर्षानंतर असला बोलल्यावरती पाहून गंगाबाई पावली आणि गेली घाटात राहून माहेर वर्षी पोरीसाठी 4 भिंती दासली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली। आता हा काय चांगला हा माणूस राजेश आमटे काही दिवसांपूर्वी जेव्हा आम्हाला भेटतात त्यावेळेस जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये मित्रांनो त्यावेळेस मला असं मंत्री वाटलं पैसे नाही पण कुठेतरी मीटिंग बाबत आधार द्यावा म्हणून मित्रांनो खिशाकडे हात जाताच हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला आणि डोळ्यात डोळे घालून एकच शब्द होता मोडून पडला संसार तरी मोडला नाही करा किरण सर फक्त पाठीवरती हात ठेवून फक्त एकदा लढबडा। कंपनी आहे आज जेव्हा मी कंपनीमध्ये आलो मला पुढचं दिसत नव्हतं भविष्य पण मित्रांनो याच्यासारखा सुंदर प्लॅटफॉर्म मार्केट नव्हता। आईसाठी प्रोडक्ट घेतला फरक पडणार डोक्यामध्ये असा विचार आला की जर हे प्रोडक्ट परत आईला दिला बरी होईल पण जर या कंपनीचा प्रोडक्टचा प्रचार प्रसार केला आपण पैसे कमवू शकतो कारण हे प्रोडक्ट प्रत्येक घराची गरज आहे। असं कोणतं घर नाही की ज्या घरामध्ये झंडूबाम नाही विक्स नाही कोल्ड्रिंक नाही ॲव्हरेज नाही गरम पाण्याची शिकायची पिशवी नाही असं कोणतेही घर नाही मित्रांनो। आपण प्रचंड धंदा कमवू शकतो हा विचार खोपडीमध्ये आला आणि कामाला सुरुवात झाली। तेव्हा एवढा मोठा दिसत नव्हतं मित्रांनो तेव्हा कंपनीमध्ये दाखवला डायमंड नव्हतं एका दुसरा डायमंड कंपनीमध्ये होता। सांगायला गर्व वाटतं मित्रांनो आज या कंपनीमध्ये मला मित्रांनो बरोबर 25 सप्टेंबर 2019 ला माझा हा प्रवास रात्रंदिवस कुत्र्यागत काम करतो मित्रांनो। या 25 सप्टेंबर 2019 बरोबर या कंपनीमध्ये मला 5 वर्ष पूर्ण होतील। 60 महिन्यांचा माझा प्रवास पूर्ण होईल सप्टेंबर मध्ये मित्रांनो। बाहेर जाऊन बघा लोक सोडा कंपन्यांचा वाढदिवस सुद्धा साजरा होत नाही अशी गत मित्रांनो मार्केटला। आणि अशा परिस्थितीमध्ये ही कंपनी मला सापडली जेव्हा 2 लोक डायमंड होते तेव्हा मी कंपनीमध्ये आलो
गर्व वाटतो आज या कंपनीमध्ये तकरीबन 24 लोक डायमंड आहेत आणि त्यातले 24 लोक पूर्ण कंपनी डायमंड आहेत आणि त्यातले मित्रांनो 21 लोक माझ्या टीम मध्ये डायमंड आहेत. भिकाऱ्यांमुळे हाताच्या अशी माझी पण परिस्थिती त्या काही होती. पण विचार असा केला मित्रांनो, एमबीए झालं होतं मार्केटिंग मधून, एमबीए केल्यानंतर नोकरी केल्याशिवाय पर्याय नव्हता. पण लक्षात ठेवा मित्रांनो, आपण अशा युगात जगतो की ज्या युगामध्ये मॅन पॉवरला किंमत नाहीये, टेक्नॉलॉजीला किंमत आहे. प्रत्येक फील्डमध्ये मॅन पॉवर कमी होत चालली आहे, टेक्नॉलॉजी वाढत चालली आहे. प्रत्येक फील्डमध्ये जी कामं माणसं करत होती त्यांची जागा त्या यंत्राने घेतलेली आहे. पण 100% सांगतो मित्रांनो, आज ज्या रस्त्याने तुमच्या हातात पैसा येतोय हा रस्ता उद्या तुम्हाला पैसे कमवून देईलच याची गॅरंटी राहिलेलं नाही. शिक्षक मित्रांनो, ई लर्निंग आलंय, शिकवायला शिक्षक नाही. आज लोक आर्मीमध्ये रिटायर व्हायचे, मोठी बंदूक घेऊन त्यांना सेक्युरिटी काम करायचे, सीसीटीव्ही कॅमेरे आले. अरे बँकेमध्ये गेलो तर कित्येक दिवस झाले बँकेत गेलो नाही, कारण आता मोबाईल मध्ये बँक आहे. आणि कुठले शेतकरी आता बोलून गेले, दारा काढायला दूध काढायला सुद्धा आता घरोघरी गोष्टी लक्षात घ्या. पण 100% सांगतो मित्रांनो, आज जो रस्ता तुमच्याकडे पैसे आणून देतोय हा रस्ता उद्या पैसे आणून देईल याची गॅरंटी राहिलेली नाही. म्हणून एकच सूत्र मला चांगलं माहिती होतं, सर्वसाधारण कुटुंबातला पोरगा मित्रांनो, मला असं वाटायचं की माझे गव्हर्नमेंट सर्वंट होते तर माझी पण गत काय वेळी नको व्हायला, कारण कॉम्प्रोमाइजिंग नाही जर हा पोरगा. असं वाटायचं की आपलं पण जिंदगीमध्ये चिल्लरमध्ये किंवा नोटामध्ये पैसा नाही पाहिजे तर लॉट मध्ये पैसा पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, चिल्लर मध्ये पाहिजे का नोटामध्ये पाहिजे का लॉट मध्ये पाहिजे? आवाज सगळ्यांना येऊ दे. चिल्लर मध्ये का नोटामध्ये का लॉट मध्ये? बाळ रडल्याशिवाय आई त्याला पाजत नाही, देवाला मागावं लागेल, दे मला. चिल्लर मध्ये का नोटामध्ये का लॉट मध्ये? मित्रांनो, लॉट मध्ये पैसे तेव्हाच येतात जेव्हा माणसं पेरली जातात. माणसं पेरल्याशिवाय मोठा पैसा आपल्या जिंदगीत कदापि येणार नाही. एका वर्षी पैसा पाहिजे, ऊस शेती करा. 10 वर्षी पैसा पाहिजे, चिंकूची पेरूची आंबरी केल्याची बाग लावा. आणि आयुष्यभरचा पैसा पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्हाला लोकांची शेती करावी लागेल. लोकांची शेती केल्याशिवाय मोठा पैसा आपल्या जिंदगीत कदापि येणार नाही. कुख्यात गुंड, विख्यात शाळेचे मालक, हॉटेलचे मालक, कंपन्यांचे मालक ही लोक मोठी काय झाली? कारण या लोकांनी तुमच्यासाठी माझ्यासाठी लोक पेरून ठेवली, म्हणून ती लोक मोठी झाली. हे सूत्र माझ्या दिलमध्ये खोपडीमध्ये फिट बसलं होतं आणि कामाला सुरुवात झाली 25 सप्टेंबर 2019 मित्रांनो. 2 लोक 4 लोक मला पण करायचे होते. 2 लोक 4 लोक 8 लोक 10 लोक. आज सांगायला गर्व वाटतो मित्रांनो, 2 लोकांपासून सुरुवात केली होती. आज या पूर्ण भारत देशामध्ये असं कोणतं राज्य जाऊ दे, असा कोणता आता जिल्हा राहिला नाही या जिल्ह्यात माझ्या मागे कोणी गेलं नाही मित्रांनो. सांगायला गर्व वाटतो, 2 लोकांपासून सुरुवात केली होती. आज या पूर्ण भारत देशामध्ये 2,07,000 लोकांचा कारवा तयार झाला मित्रांनो. 2,07,000 लोकांची टीम तयार झाली आणि याच्या माध्यमातून मी पैसे कमवायला आलोय. 50,000 महिना आला पाहिजे असं मला वाटायचं. चांगला पगार 50,000 महिना, 4दा मटन घरी आणता येईल, 2दा पिक्चरला जाता येईल, 1दा आउटिंग करता येईल. मित्रांनो, 50,000 महिना याला विचारून आलो होतो. आज मला 50,000 रुपये येतात, पण ना कुठल्या महिन्याचे येतात. माझा हप्त्याचं इन्कम आहे 50,000 रुपये, महिना 2 लाख रुपये. खोटं वाटतंय कोणाला? 2 लाख मला महिन्याचं खोटं वाटतंय का? हॅलो, खोटं वाटतंय तुम्हाला? मित्रांनो, सिस्टीमची ताकद आहे, या प्रोडक्टच्या रिझल्टची कमाल आहे, माझ्या आई वडिलांची पुण्य आहे आणि सोन्यासारख्या लोकांची साथ आहे. आज मला 50,000 रुपये येतात, पण ना कुठल्या महिन्याचे येतात ना कुठल्या हप्त्याचे येतात. मला दिवसाचा इन्कम आहे 50 ते 58,000 रुपये. आता महिन्याचे इन्कम आहे 15 ते 18 लाख रुपये. आणि आई शपथ सांगतो 15 ते 18 लाख जेव्हा तुमच्या अकाउंटला पडतील ना मित्रांनो, आई शपथ सांगतो जेवण झालं सोन्याच्या पाण्याने हात धुवा तरी पैसे संपणार नाही, इतकी ताकद त्या पैशामध्ये. आज मला लागलेला जी काय किंमत आहे ती किंमत, आज तुम्हाला लागलेला जी काय किंमत मित्रांनो, किंमत फक्त तुमच्या खिशावर डिपेंड आहे. खिस्सा गरम मार्केटला किंमत आहे, खिस्सा बेशरम. काय पुत्र सक्का भाऊ सख्या आहे कोणाला विचारणार लक्षात घ्या. एक फक्त मला सांगा, आई पण जर 2 मुलं मित्रांनो, आई त्या मुलाला विचारते जेवलास का, जो नोकरी करतो. शेती करणाऱ्या मुलाला आई विचारत नाही जेवलास का, लक्षात घ्या. आणि हे सूत्र पैसे आपल्या घरात लॉट मध्ये आले पाहिजेत. आता हे सगळं बोलून गेले होते सर की मुलांना चांगलं शिक्षण द्या, आई वडिलांसाठी लाईफस्टाईल द्या, आणि सगळं हे तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा की आज तुम्ही जे काय कांड करताय पैसे कमवण्यासाठी, तुमच्या मनाला विचारा की त्यात तुम्ही जे काही इनपुट टाकताय, माइंड तुमच्या शिक्षणाचं, वेळेचं, शिक्षण सगळ्या
मनासारखं आउटपुट येतंय का? आणि येत नसेल मित्रांनो तर कालपर्यंत जे केलं उद्या पण तेच केलं तर मित्रांनो तुम्हाला उद्या पण तेच होणार जे कालपर्यंत मिळत आलंय. उद्या वेगळं काहीतरी पाहिजे असेल तर तुला जिंदगीत वेगळं काहीतरी पैसे कमवण्यासाठी वेगळं काहीतरी कांड करावं लागेल. हे सूत्राबरोबर दुःख बसलं होतं. कामाला सुरुवात करता इथपर्यंत आलो. या पैशा माध्यमातून मला असं वाटायचं की आपल्या घरात अशी एखादी गाडी पाहिजे जी गाडी जर एखाद्या टोल नाक्यावरती गेली दांडा आपोआप गोल झाला पाहिजे. गाडी एखाद्या पोलिसाच्या ताफ्यातून गेली पोलिसाच्या हात डोकवलं पाहिजे ते आयटम चाललाय कोण गाडीतून असं मला पण वाटायचं मित्रांनो. आज 34 वर्षांचा पोरगा 30 लाख रुपयांच्या इनोवा क्रिस्टामध्ये फिरतो. ही ताकद पण या धंद्याची मित्र लक्षात घ्या. गोष्ट ही नाहीये की गाडी 30 लाखाची आहे. गोष्ट ही नाही गाडी 30 लाखाची आहे. गोष्ट सगळ्यात महत्वाची ही आहे की खानदानातली सगळ्यात मोठी गाडी आहे माझ्याकडे. हीच गाडी एखाद्या जेव्हा लग्न मंडपात जाते आई शपथ सांगतो मित्रांनो जेव्हा म्हणजे आई वडील त्या गाडीत जर खाली उतरतात तर चेहऱ्यावर समाधान असताना समाधान. आई शपथ सांगतो मित्रांनो जगात कोण श्रीमंत आहे मला माहित नाही पण त्या दिवशी या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस मी असतो कारण गाडी किंमत मला मोजता येत होती. मित्रांनो आईच्या समाधानाची तुम्हाला कधीच मोजता नसते आली. आणि मला एकच सांगायचं मित्रांनो हे जर आता मी 1 कोटी 4 लाखाच्या घरामध्ये राहतोय 10,000 रूममध्ये जन्मला पोरगा 1 कोटी 4 लाखाच्या घरामध्ये राहतोय. मला एकच सांगायचं मित्रांनो अमेरिका श्रीमंती ही नव्हे अमेरिका श्रीमंती ही नव्हे की आपण आई बापाच्या पैशावर आईश करावी. अमेरिका श्रीमंती ही नाही की आपण आई बापाच्या पैशावर आईश करावी. अरे अमेरिका श्रीमंती हेच आई बापाने आपल्या पैशावरती आईश करावी. ही सगळ्यात मोठी ही सगळ्यात मोठी श्रीमंती लक्षात घ्या. माझ्या वडिलांनी आईचं सोनं मोडून करून मला शिकवलं. सांगायला गौरव मित्रांनो मी जेंट्स आहे. आता माझ्या अंगावरती 27 तोळे सोनं आता माझ्या अंगावरती एवढं सोनं एखादा बाप पण आपल्या मुलीच्या अंगात घालत ते अंगावर. लक्षात घ्या ही सगळी ताकद धंद्याची आहे. मला एक सांगा जर त्यावेळेस विनाशकाली विपरीत बुद्धी जर तेव्हा मी नाही म्हणलो असतो यदा कदाचित ह्या सगळ्या गोष्टींना मित्रांनो मुकलो असतो. जिंदगी आज पण लोकांच्या बंगल्याचा वास घेत मी लोकलनी फिरलो असतो. जिंदगीत ही गाडी दिसते आली. अरे मला एक गोष्ट सांगा जर मी 5,000 रुपये भरले 5,000 रुपये भरल्यानंतर मित्रांनो उद्या कंपनी देवळं करो काय बरं वाईट झालं तुमचा लॉस काय झाला? तुमचा लॉस काय झाला? हॅलो लॉस काय झाला? अरे मित्रांनो एकच सांगतो तुम्हाला पाक इथं सगळ्यांसमोर एक आयलंड करतो. जे आयलंड करतो त्याला दम पाहिजे दम. लक्षात घ्या इथं बसलेल्या 1-2 लोक सोडली तर इथं बसला कुठलाच माणूस कोट्या दिशाची औलाद नाहीये. 2 लोक सोडली मित्रांनो हॉल मधली तर इथं बसला कुठलाच माणूस कोट्या दिशाची औलाद नाहीये. पण मित्रांनो सिस्टीमने या समाजावरती कामाला सुरुवात करा. 3 वर्ष मोजून फक्त 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष मोजून प्लॅटफॉर्मला द्या. आई शपथ सांगतो तुमची पुढची पिढी कोट्या दिशाची पिढी मला सांगण्याचा नाव घ्या. ही ताकद धंद्याची आहे. ही ताकद धंद्याची आहे. हा ग्रुप TSSI ग्रुप भगवंताने शुक्र गुजारू काय माहितीये ना गुरु पण चांगला असून चालत नाही हो शिष्य पण तसं पाहिजे. हॅलो नुसतं बियाणं चांगला असून चालत नाही जमीन पण तशी पाहिजे मित्रांनो. मी एकटा चांगला असून फायदा नव्हतो. एक राजेश आमटे साहेब आणि TSSI चा ग्रुप सचिन पारकाते सचिन सकपाल सचिन टेमकर शरद पवार अशोक पुजारी सर शिवराम जाधव साहेब आमचे पारकाते साहेब अजून आमची सगळी गॅग वस्तुली सगळी गॅग कालवड नाव बोर्डे सर दिलीप पाटील RTO हे सगळी लोक मित्रांनो मला एकच सांगायचं तुम्हाला सगळ्या लोकांना ही लोक पण तशी होती. TSI सोबत माझे नातं जोडलं गेलं एक नातं जोडलं गेलं मित्रांनो. शुक्र गुजारू भगवान का जिस भगवान ने एवढी चांगली टीम माझ्या हातामध्ये दिली मित्रांनो. या टीमचा अप्लाय म्हणून आता तुमच्यासमोर बोलतो मित्रांनो. या सगळ्यांसमोर मध्ये एकच तुम्हाला सांगतो TSSI ग्रुप माझ्या पर्सनल कुटुंबातलं मी एखादं काम कमी करीन मित्रांनो. माझ्या पर्सनल कुटुंबातलं मी एखादं काम कमी करीन पण आई शपथ सांगतो या TSSI ग्रुप साठी या आता किरण नायक रात्रीचा दिवस करीन तुमच्यासाठी उभा राहील. मित्रांनो तिथं या किरणची कदर तिथं हा किरण हजार. भारी वाटतं की मुंबईमध्ये फंक्शन मुंबईमध्ये एकटा हे पॉकेट आहे मित्रांनो. एका पॉकेटनं एसएनडी कॉलेज भरवलं हा जोक नाही मित्रांनो. आणि लवकरच कालिदास मुलुंड वाट बघतोय आता आपली. कालिदास मुलुंड वाट बघतोय पुढं आता
कंपनीचं ट्रेनिंग होणार आहे मित्रांनो 13 आणि 14ला. धंदा कसा करायचा, का करायचं तुम्हाला शिकवलं जाईल. मला असं वाटतं हॉलमध्ये आता तकरीबन 400-500 प्लस लोक बसलेले. मला असं वाटतं सगळे लोक साहेब ह्याच्यावरती खर्च करायशिवाय पैसे येत नाही, लक्षात ठेवा. हे भरतोय आपण रोज वडापाव, समोसा, भाजी, पोळी, पनीर, मटन, मासे सगळं घालतोय. ह्याला काय घातलं आपण? ह्याला काहीच घातलं नाही मित्रांनो. ह्याला घातल्याशिवाय पैसे येणार आहेत, लक्षात ठेवा. शिकायला कधी नाही म्हणू नका. आम्ही जो कोणी आहे हे फक्त त्या कंपनीचं ट्रेनिंग घेतोय म्हणून मी आहे. जर आज मी ट्रेनिंग घेतो मित्रांनो, आधी ट्रेनिंग घेत होतो पैसे कसे कमवायचे, आता ट्रेनिंग घेतोय कमवलेले पैसे इन्व्हेस्ट कुठे करायचे. लक्षात घ्या मित्रांनो, सरणावरती आडवं झाल्याशिवाय शिक्षण संपत नाही. त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर आपले सीट बुक करून घ्या, कारण लिमिटेड सीट असतात. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्या लोकांनी सीट बुक करून घ्या आणि लवकरात लवकर तिथे सगळ्यांनी हजर राहा. मी जाता होता एवढं सांगतो मित्रांनो, हवा का भी रूप बदल देंगे, आसमान को भी फाड़ देंगे, आसमान को भी फाड़ देंगे, हवा का भी रूप बदल देंगे, जमीन को भी चेंज कर देंगे उसको. और आप लोगों ने मुझे ऐसा ही साथ दिया तो